नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण तुमच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील वस्तू या द.भा. धामणसकर या कवींची कविता आपण अभ्यासणार आहोत. यापूर्वी सुद्धा आपल्याला या प्रकारचं मार्गदर्शन पीपीटीच्या माध्यमातून मी आपणास केलेलं आहे. तद्वतच आजही त्याच पद्धतीने मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. कवी द.भा. धामणसकर यांच्या बाबतीत जेव्हा आपण परिचय करून घ्यायचा ठरवतो तेव्हा आपल्याला असं दिसून येईल की हे प्रसिद्ध कवी, चिंतनशीलता व प्रांजळपणा यामुळे धामणसकर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करतात. सामाजिक तणावांमुळे आलेली अस्वस्थता व्यक्त करताना संवेदनक्षम मनाला येणारी व्याकुळता आणि अभिव्यक्तीतील संयम ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. त्यांची कविता 1980 साली कविता दशकाची या ठिकाणी पिवळ्या रंगामध्ये अधोरेखित केलेली आहे. थोडी कविता दशकाची या संग्रहातून ठसठशीतपणे वाचकांच्या परिचयाची झालेली आहे. प्राक्तनाचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले हे त्यांचे कविता संग्रह प्रकाशित आहेत. तुम्हाला या ठिकाणी या पीपीटीमध्ये द.भा. धामणसकर हे दिसत आहेत. तद्वतच या ठिकाणी त्यांची दोनही म्हणजे प्राक्तनाचे संदर्भ व बरेच काही उगवून आलेले या दोनही कविता संग्रहांची मुखपृष्ठ सुद्धा तुम्हाला त्याची इमेज या ठिकाणी या पीपीटीमध्ये दिसते आहे. आता आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कवितांचा आपण अभ्यास केला. त्यामध्ये आपण संत वाङ्मय पाहिलं आणि कवितेच्या या वेगवेगळ्या प्रकारांपैकी अजून एक वेगळा प्रकार जो आहे तो आहे, तुम्हाला 9वी मध्ये तुम्हाला या प्रकाराविषयी माहिती असेलच, तो आहे मुक्तछंद. आणि म्हणूनच ही कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली तर ती वस्तू अनमोल ठरते. वस्तू माणसाला दीर्घकाळ अशी साथ देतात. व्यक्ती आणि वस्तू यांच्यामध्ये एक अतूट नाते तयार होते. त्यामुळेच थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू संग्रहालयात जतन केल्या जातात. उदाहरण द्यायचं झालं तर गांधी भवन जे आहे मुंबईमध्ये, या ठिकाणी महात्मा गांधींच्या सहवासातील काही ज्या वस्तू आहेत त्या वस्तू तिथे संग्रहित केलेल्या आहेत, जतन केलेल्या आहेत. त्यांचा त्या वस्तूंना असलेला स्पर्श किंवा त्यांच्या वापरातील ज्या असणाऱ्या वस्तू आहेत यातून सुद्धा आपल्याला कळत नकळत बऱ्याच गोष्टी समजू शकतात. आणि म्हणूनच वस्तूंनाही भावना असतात. हे समजून वस्तू वापराव्यात, त्यांच्याशी वागावं. जरी त्या निर्जीव असल्या तरी आपण सजीव आहोत हे भान ठेवून आपण त्यांच्याशी वागावं. आणि असं वागत असताना त्या वस्तूंच्या प्रती आपला असणारा स्नेह जपावा. नुसता जपून चालणार नाहीत, तर तो आपला स्नेह वृद्धिंगत करायला हवा. आणि हीच भावना या कवितेतून कवीने व्यक्त केलेली आहेत. कवींचं म्हणणं असं आहे की जरी त्या निर्जीव असल्या तरी सुद्धा त्यांची आपण देखभाल घेतली, योग्य काळजी घेतली तर आपल्याला ते आपल्या आयुष्यात ते चिरंतन अशा प्रकारची सेवा देऊ शकतात. आणि त्यांच्यातला आपल्यातला स्नेह अधिक वाढून नक्कीच त्या वस्तूंची जर आपण जोपासना केली तर त्यापासून आपल्या जीवनामध्ये आपल्याला नक्की फायदा आहे
असं सुद्धा या ठिकाणी कवीला म्हणायचं आहे. आणि त्यामुळे आपल्या वापरातील ज्या वस्तू आहेत त्या आपण काळजीपूर्वक हाताळल्या पाहिजेत, जपल्या पाहिजेत आणि त्याचं संवर्धन केलं पाहिजेत. असा एक विचार या कवितेतून मांडण्याचा हा प्रयत्न हा नक्कीच कौतुकास्पद असा. मित्रहो, आता तुमच्या समोर पूर्ण मागच्या वेळी आपण एक वेगवेगळ्या भागांमध्ये आपण कवितेचं विभाजन जे आहे तो अर्थ पाहण्यासाठी वेगळे विभाग जे आहेत त्या पुढच्या स्लाइड्समध्ये आहेत. परंतु एक विचार इथे आला मनामध्ये की पूर्ण कविता काय आहे ही तुमच्या समोर राहावी, हा एक विचार या पीपीटीच्या माध्यमातून आहे. आणि तो विचार आल्यानंतर पूर्ण कविता या पीपीटीमध्ये आहे. त्याची 4 कडवी आपण म्हणायला हरकत नाहीत. ही मुक्त छंदातली जरी असली तरी सुद्धा 4 कडवी आहेत. आपण पाहूया कविता कशी आहे. वस्तूना जीव नसेलही कदाचित पण, वस्तूना जीव नसेलही कदाचित पण, जीव नसल्यासारखे वागू नयेत त्यांना. वस्तूना जीव नसेलही कदाचित पण, जीव नसल्यासारखे वागू नयेत त्यांना. वस्तूना मनही नसेल कदाचित पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. हे पहिलं कडवं. दुसऱ्या कडव्यामध्ये आपण पाहतो आहोत, वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मांडलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. त्यांना फक्त आपल्या मांडलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. तिसऱ्या कडव्यामध्ये, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हाताना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे, त्यापुढे जाऊन त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. आणि शेवटचं कडवं, आयुष्य संपलं की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवा. त्यांचा हक्क शाबूत ठेवा. आपण या कवितेच्या कडव्यांचा अर्थ प्रत्येक एक पीपीटी मध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी धामणसकरांच्या कविता या सहज, सोप्या आणि लोकप्रिय आहेत. त्यांच्या कविता एका वेगळ्याच अभिरुचीच्या आणि जाणीवेच्या आहेत. धामणसकर यांचे जे कृष्णमूर्ती यांच्या विचारांचा धामणसकरांवरती प्रभाव आहे, त्यांच्या कवितांमध्ये आस्था व समंजसपणा प्रसन्नतेने दरवळताना जाणवतात. त्यांच्या कवितांमध्ये दुःख असलं तरी ते वैफल्य, उद्वेग नाहीत. एक सहज, समजूतदार स्वीकार त्यातून आपल्याला जाणवतो. आपल्या अनुभवांकडे, भावनांकडे सहृदयतेने पण दुरस्तपणे पाहण्याची दुर्मिळ प्रगल्भता आणि सजगता धामणसकरांकडे आहे. त्यातून हे बरेच काही उगवून आलेले, बहरून आलेलं आपल्याला दिसून येतं. आता हे झालं त्यांच्या एकंदर सगळ्या भाषा शैलीविषयी. आता आपल्या वस्तू या कवितेविषयी आपण पाहूया. आपल्या अवतीभोवती असणाऱ्या निर्जीव वस्तूंनाही मानवी भावना असते. ती मानवी भावना आपण सहृदयतेने समजून घ्यायला हवीत. वस्तूंचा वापर करताना त्यांचे मोल जाणून घ्यावे लागेल.
एवढेच नव्हे तर त्यांना काळजीपूर्वक जपावे लागेल. वस्तूंचं आयुष्यही माणसासारखेच संवेदनशील असते. त्यांच्याविषयी कृतज्ञताभाव आपण जपला पाहिजे. अशी मौलिक शिकवण वस्तू या कवितेच्या माध्यमातून कवी द.भा. धामणसकर यांनी करून दिलेली आहेत. आणि ही जाणीव ठेवूनच आपण प्रत्येक वस्तूकडे, ते आपली असो किंवा कुठलीही असू दे, त्या प्रत्येक वस्तूकडे एक जाणीवपूर्वक आपण पाहायला हवं. आणि अगदी निर्जीव असेल तरी सुद्धा आपण त्याचा जाणीवपूर्वक स्वीकार करायला हवा. ही शिकवण या कवितेतून आपणास मिळते. चला तर मित्रांनो, आपण या कवितेतील पूर्ण कविता पाहिल्यानंतर आता त्यातील पहिलं कडवं म्हणायला हरकत नाही, जरी ही मुक्तछंदातील कविता असेल तरी सुद्धा काय आहेत त्या काव्यपंक्ती पाहूया. त्या आहेत, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण त्यांना जीव नसल्यासारखे वागू नये. त्यांना वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. याचा जर आपल्याला अर्थ पाहायचा झाला तर मित्रांनो, वस्तूंना जीव नसला तरी त्यांना तसं वागू नये. वस्तूंना मनही नसेल पण त्यांना मन आहे असे समजून आपण त्यांच्याशी वागलो, त्या वस्तूंची काळजी घेतली, त्यांना जपलं, तर त्यांना प्रचंड सुखावतात. म्हणजे त्यांना खूप आनंद होतो. आणि या आनंदाचा त्या वस्तूंप्रमाणे आपल्या मनावर सुद्धा एक चांगला परिणाम होतो. वस्तू कशा हाताळाव्यात व कशा जपाव्यात हे सांगताना कवी म्हणतात, कदाचित वस्तूंना प्राण नसेल, पण म्हणून त्यांना निर्जीव समजून जीव नसल्यासारखे आपण नक्कीच वागवू नयेत. वस्तूंनाही माणसासारखा जीव असतो, ही जी जाणीव आहे, म्हणजे ते आपल्याला दिसणार नाहीत, पण ही जाणीव आपल्या मनाला व्हायला हवी. कदाचित वस्तूंना मनही नसेल, परंतु त्यांना, आता मानवी मनासारखं त्यांचं मन नसेल, परंतु त्यांना आपण जर मन आहे असं पाहून जर आपण त्यांना वागवलो, तर कदाचित या आपल्या माणुसकीमुळे त्यांना प्रचंड असा आनंद होईल. आणि नक्कीच या वस्तू सुद्धा संवेदनशीलपणे वागतील. या कडव्यामध्ये जर आपण विचार केला तर मानवाचा वस्तूकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा याविषयीचं मार्गदर्शन आपल्याला कवी करून देतात. प्रत्येक वस्तूने मानवी जीवन कसं व्यापून टाकलेलं आहे हाही सांगण्याचा कवीचा उद्देश आहे. मानवाने प्रत्येक वस्तू जीवापाड सांभाळली पाहिजेत, कारण भले त्यानं जीव नाहीत पण मन नाही, पण जीव नसल्यासारखे आपण असं म्हणतो की जीव नाही पण मन नाही, पण जीव नसल्यासारखे वागू नयेत. कारण आपण वस्तूंना जीव लावला, ज्याला आपण लळा लावणं असं म्हणतो, तर त्याही आपल्याला जीव किंवा लळा लावतील. आणि आपण त्यांची काळजी घेतली, त्यांना जपलं, तर त्या प्रचंड आनंदित होतील. आणि त्या आनंदाचा आपल्यावरती सुद्धा सुखद असा परिणाम होईल. प्रस्तुत काव्य जे आहे ते मुक्तछंद वृत्तात लिहिलेले असल्यामुळे याच्यामध्ये क्लिष्टता नाहीत. सहज सोपं ते काव्य आहेत. आपल्याला ते नक्की सहज भावेल. आणि त्या भावनेतूनच या ठिकाणी या काव्यपंक्ती आहेत. तुम्हाला या गोष्टीचा कधी कधी आपल्याला या ज्या काही काव्यपंक्ती आहेत त्या रसग्रहणासाठी सुद्धा विचारल्या जातात. रसग्रहण जो आहे तो 4 गुणांचा असणारा प्रश्न आहेत. आणि पाठ्यपुस्तकात दिल्याप्रमाणे त्या 4ही गुणांसाठी 3 जे विशिष्ट प्रकारचे मुद्दे आहेत, भावसौंदर्य, काव्यसौंदर्य जे वगैरे आहेत, त्यानुसार आपल्याला रसग्रहण करायचं आहे. आणि त्यामुळे हे रसग्रहणाचा जो असणारा प्रश्न जो आहे तो परीक्षेला गेल्यानंतर तयार करता येत नाही, आकलनीने तयार करता येत नाही, तर आधीच त्याबद्दल आपल्याकडे पूर्वतयारी असणं गरजेचं आहे. आणि जर अशी पूर्वतयारी असेल
तरच आपण त्या प्रश्नाचं उत्तर लिहू शकतो. आणि म्हणूनच या ठिकाणी आपल्याला प्रत्येक काव्यपंक्तीचा अर्थ पाहत असताना रसग्रहण सुद्धा आपण लक्षात घेतलं तर दोन्ही गोष्टी काव्यपंक्ती आणि रसग्रहण या दोन्ही गोष्टींचा जर आपण मिलाप जुळवून आणला तर आपल्याला दोन्हींची उत्तरं नक्की माहीत होतील आणि आपण अत्यंत आत्मविश्वासाने परीक्षेला ते लिहू शकतो. आणि मात्र या या ज्या काव्यपंक्ती आहेत ह्याच्यातील जो अर्थ आहे तो अर्थ मात्र टिपून ठेवायला हवा, लिहून ठेवायला हवा आणि तो वारंवार वाचत राहायला पाहिजे. तरच आपल्याला त्या ठिकाणी नक्की त्याबद्दल लिहिता येऊ शकेल. आणि तुम्ही आतापर्यंत जे झालेल्या गोष्टी असतील ते लिहून घेतच असाल आणि त्या घेत असाल तर खूप चांगलंच आहे आणि त्या लिहून घ्या आणि त्याचा अर्थ नक्की पहा आणि सकारात्मक दृष्टिकोन. चला तर मित्रांनो, आता आपण दुसऱ्या कडव्याकडे जाऊया. मगाशी मी म्हटलं जरी हे मुक्त छंदात्मक जरी कविता असेल तरी आपण त्याचे 4 विभाग केलेले आहेत आणि त्यामुळे आपण एक त्याला कडवंच म्हणूया म्हणजे आपल्या लक्षात सुद्धा राहील. काय आहेत त्या काव्यपंक्ती? वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या. वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना. तरीही बरोबरीचा मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते. त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून आपल्या मांडलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. म्हणजे इथे कवी असं म्हणताय त्याचा जर आपल्याला भावार्थ पाहायचा झाला तर असं दिसून येईल, वस्तू आपली सतत सेवा करतात, त्या आपल्या सेवक असतात, परंतु असे असले तरीही त्यांना आपल्या बरोबरीचा मान द्यायला हवा. त्या वस्तूंचा आपण सन्मान राखायला हवा. वस्तूंना वेगळी अशी स्वतंत्र खोली, त्यांचं स्वतंत्र अस्तित्व नको असतं, पण आपल्या मानलेल्या म्हणजे रचलेल्या ठेवलेल्या जागेवरून त्यांना कोणी हटवणार नाहीत. म्हणजे आपल्याला आपला आता उपयोग झाला त्यानंतर आपण अडगळीत कुठे नेऊन ठेवणार नाहीत एवढी मात्र त्यांना त्यांची खात्री असायला हवी. त्यांना आपल्या हक्काची एक जागा असायला हवी असं म्हणतात. खरं म्हणजे वस्तू आपल्या सेवेत रमतात, त्या आपल्या चाकर असतात, सेवक असतात, सेवेकरी असतात, पण तरीही त्यांना आपण समानतेचा दर्जा द्यायला हवा. बरोबरीच्या स्नेहभावाने सन्मान द्यायला हवा. वस्तूंना वेगळी आणि स्वतंत्र, मगाशी तुम्ही म्हटलं तसे वेगळी काही चूल मांडण्याचा त्यांचा प्रयत्न नसतो आणि त्यामुळे त्यांना तुमच्यासोबत राहायचं असतं. त्या स्वतःला वेगळं असं मानतच नाहीत आणि आपल्याबरोबरच आपल्या समवेत त्यांचं आयुष्य जडणघडण होत असते. फक्त त्यांना नेमलेल्या आणि मानलेल्या, खरं मानाची जागा जी आहे त्या जागेवरून हटवण्याचं म्हणजे हटवण्याच्या ऐवजी न हटवण्याचं आश्वासन त्यांना द्या. त्यांची जी जागा आहे ठरवून दिलेली त्या जागेवरतीच त्यांना ठेवा आणि त्यांच्याप्रती स्नेह बाळगा असं एक सांगण्याचा प्रयत्न इथे आहे. आता या प्रयत्नांबरोबरच कवी द.वा. धामणकर यांचे प्रत्येक वस्तूवर अपार प्रेम आहे असं आपल्याला इथे दिसून येतं. त्यामुळे कृत्रिम वस्तूंना सुद्धा भावना असतात हे लक्षात घेऊन प्रत्येक वस्तूचा वापर करावा. वस्तूंशी निगडीत असलेला आपला स्नेहभाव जपावा. अशा प्रकारची या काव्यपंक्तीमधून भावना व्यक्त होते आहे. वस्तू जरी आपल्या सेवेकरी असल्या तरी सुद्धा आपण त्यांच्याशी आपल्या बरोबरीचा मान सन्मान दर्जा देऊन आपण त्या वस्तूंना वागवायला हवं आणि वेगळी अशी त्यांची काही अपेक्षा नसते. फक्त जशी त्यांची जी ठरलेली जागा आहे त्या जागेवरून त्यांना कोणी बाजूला हटवू नयेत अशी त्यांची एक माफक अशी एक अपेक्षा असते.
आणि अशा या काव्यपंक्तीमधूनच भावोत्कटता, चिंतनशीलता व प्रांजळपणाची आपल्याला भावना दिसून येते. कविता मुक्तछंदात असलेली आहे, त्यामुळे तिची भाषा अत्यंत साधी, सोपी. ओळ वाचली की त्यातला आपल्याला अर्थ कळण्याइतकी ती प्रभावी, सहज, सोपी आहे आणि आपल्याला आपल्या मनाला थेट भिडणारी आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनातील ज्या काही वस्तू आहेत त्यांच्याशी स्नेहप्रती कसा करावा याविषयी ते व्यक्त करणारी अशी आहेत. चला तर मित्रहो, आता आपण पुढच्या कडव्याकडे जाऊया. ते कडवं असं आहे: वस्तू नाही असते आवड स्वच्छ राहण्याची. वस्तू नाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हाताना लक्षात ठेवायला सांगा. हे हाताना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. वस्तूना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. तर या ठिकाणी आपल्याला त्या वस्तूंविषयी जेव्हा आपण पाहतो तेव्हा वस्तूंनाही माणसासारखी स्वच्छ राहण्याची आवड असते. हे आपल्या हाताना लक्षात ठेवायला सांगून त्यांना स्वच्छ ठेवावे. या पलीकडे जाऊन वस्तूंना जपावे, त्यांचे लाड करावेत, त्यांच्याशी निगडीत स्नेह जपावा, कारण पुढच्या काळात या वस्तू आपला स्नेह जिवंत ठेवणार आहेत. आता या वस्तूंच्या संदर्भात जेव्हा आपण विचार करतो आहोत तेव्हा आपल्याला असं दिसून येईल की वस्तू हाताळताना आपले घाणेरडे हात त्यांना लावू नका. त्याचं पावित्र्य जपूया आपण, कारण वस्तूंनाही स्वच्छतेची प्रचंड आवड आहे. त्याचप्रमाणे त्या हातांनाही चांगलं लक्षात ठेवायला हवं. वस्तूंना आपण जीवापाड जपायला हवं, त्यांची काळजी घ्यायला हवी. काही प्रसंगी त्यांचे लाडसुद्धा करायला हवेत. आणि खरं पाहिलं तर एखाद्या लहान गोजीरवाण्या बालकासारखी त्यांची काळजी घ्यावी किंवा त्यांना कधी कधी लाडावून सुद्धा ठेवावं, कारण भविष्यकाळात याच वस्तू आपली माया, जिव्हाळा, स्नेह हे निरंतर ठेवणार आहेत. आणि हे आपल्याला निरंतर असं असणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याकडे राहाव्यात यासाठी आपण त्या वस्तूंचं जे काही असणारं अस्तित्व आहे ते मान्य करायला हवं. खरं तर पाहिलं आपण पाहतोच आहोत काही कडव्यांचा अर्थ तेव्हा आपण लक्षात आपल्या आलेलं आहे की मुक्तछंदातील ही रचना असून सुद्धा कवीच्या मनात मात्र या वस्तूंबद्दल प्रचंड प्रेम आणि आदर आहे. त्याचप्रमाणे वस्तूंबद्दल प्रचंड ओढ, आकर्षण या सुद्धा या गोष्टी काव्यपंक्तीतून आपल्याला दिसून येतात. प्रत्येक वस्तू स्वच्छताप्रिय आहे. तिला स्वच्छ राहण्याची आवड आपल्याला दिसून येते आणि आपल्याला सुद्धा खऱ्या अर्थाने वस्तूंप्रमाणे आपल्या हातांना याचा अर्थ असा की आपण सुद्धा स्वच्छ राहावं. सध्याच्या काळामध्ये सुद्धा स्वच्छतेला अनन्यसाधारण असं महत्त्व आलेलं आहे. आणि आपल्या मृत्यूनंतरही वस्तूचे आपले प्रेम जिवंत ठेवणार असल्याने माणसाने प्रचंड त्यांचं लाड करावे, कारण ते चिरंतर टिकणारी काही वस्तू असतात.
म्हणजे मगाशी आपण पाहिलं वस्तू संग्रहालयामध्ये ज्या वस्तू आहेत, ती माणसं निघून गेलीत हाताळणारी, गोंजारणारी, त्यांच्यावरती प्रेम करणारी, माया करणारी. परंतु त्यांनी वापरलेल्या वस्तू आजही जशाच्या तशा त्या संग्रहालयामध्ये आहेत. त्यांची साक्ष देणारे आहेत. त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा दर्शवणारे आहेत आणि त्यामुळे त्यांना आपण जीवापाड जपावे असं आग्रहपूर्वक प्रतिपादन या ठिकाणी केलं गेलेलं आहे. कोणत्याही निर्जीव वस्तूशी मानवी भावभावना जोडली की त्या वस्तूचे मोल करता येत नाही. ती अनमोल होते आणि म्हणूनच अशा काही अजरामर कलाकृती होऊन गेलेल्या आहेत, की ताजमहलसारखी जर तुम्ही पाहिलं असाल, तर ती वास्तू जी आहे ती अनमोल ठरलेली आहे. परंतु निरंतर ज्या आपण म्हणतो चिरंतन अशा प्रकारे चिरंतर असणाऱ्या ज्या गोष्टी राहतात त्या वस्तू आहेत आणि त्यामुळे आपण त्या वस्तू जपून वापराव्यात असा संदेश कवीने या कवितेतून दिलेला आहे. मित्रहो, आता आपण शेवटच्या काव्यपंक्तींकडे तद्वतच कडव्यांकडे आपण येतो आहोत. असं म्हटलं आहे कवीने की आयुष्य संपलं की वस्तू नाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. आयुष्य संपले की वस्तू नाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत. तेव्हा कृतज्ञतापूर्व निरोपाचा त्यांना हक्क शाबूत ठेवावा. तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा हक्क शाबूत ठेवावा. आता शेवटच्या काव्यपंक्तीत थोड्याशा वेगळ्या धाटणीच्या आपल्याला दिसून येत आहेत, की खरं आयुष्य म्हणजे आपल्याला माहिती आहे की जीवन आणि मृत्यू या दरम्यानचा जो काळ असतो हा प्रत्येक व्यक्तीचा किंवा त्या वस्तूचं ते आयुष्य असतं आणि म्हणूनच हे आयुष्य संपलं की माणसांप्रमाणेच वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाही. म्हणजे समजा मोडकळीस आली, नादुरुस्त झाली, रंगरूप गेलं, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्या नाकर्तेपणाचा ठसा उमटवणाऱ्या आहेत. मग असं घडलं की मनुष्य काय करतो? त्या वस्तू अडगळीत तरी टाकतो किंवा त्याला घराच्या बाहेरचा तरी रस्ता दाखवतो आणि म्हणूनच तेव्हा माणसांप्रमाणे त्यांचाही कृतज्ञतापूर्वक निरोपाचा हक्क शाबूत ठेवावा आणि या वस्तूंचं आयुष्य संपले की त्यांना कृतज्ञतापूर्वक निरोप द्यावा. या ठिकाणी कवीनं असं म्हणायचं आहे की या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींबद्दल कवी चिंतन करत आहेत. माणसांसारखेच वस्तूंचंही आयुष्य संपतं आणि मरणानंतर माणूस हक्काच्या घरात राहत नाही. त्या मृत्यूनंतर संस्काराप्रमाणे त्याच्यावरती जसे जन्माचे संस्कार केले जातात तसे मृत्यूचे संस्कार मृत्यू पश्चात संस्कार केले जातात आणि त्या व्यक्तीला भावपूर्ण असा निरोप दिला जातो. त्याचप्रमाणे वस्तूचं आयुष्य संपलं की आपण त्यांना हक्काच्या जागेवरून हलवतो. तेव्हा माणसाने हे लक्षात ठेवावे की त्यांनाही कृतज्ञतापूर्वक निरोप द्यायचा असतो. हा निरोप त्यांचा हक्क माणसाने कायम ठेवायला हवा. आता यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, चिंतनशीलता मी आधीच सांगितलेली आहे. त्यामध्ये भावोत्कटता, चिंतनशीलता ओघाने आलंच. प्रांजळपणा सुद्धा या ठिकाणी दिसून येतो, की वस्तू ही कविता आपल्या भावुक मनाला स्पर्श करून जातं. आपलं मन थोडंसं हळवं होतं. वस्तूप्रती आपल्या मनात वेगळ्या जाणीवा निर्माण होत असतात आणि जगाची रीतच अशी आहे की माणसाचंच काय कुठल्याही व्यक्ती किंवा वस्तूचं आयुष्य संपलं की त्याला हक्काच्या घरात राहू दिलं जात नाहीत. त्याला घरातून बाहेर काढलं जातं. परंतु हे काढत असताना सुद्धा अतिशय काळजीपूर्वक आदराने त्यांना म्हणजेच असं जो म्हटलेलं आहे की कृतज्ञतापूर्वक निरोप द्यायचा आहे. हीच वस्तूची मानवाकडून माफक अशी
अपेक्षा आहे, की अगदी कृतज्ञता हा शब्द फार महत्त्वाचा आहे. आपल्याला असं कळून येईल या सगळ्या काव्यपंक्तींवरून, की ही जी भाषा आहे, ही साधी, सोपी, काळजाला भिडणारी आहे. वस्तू आणि व्यक्ती यांच्यातील एक अतूट नातं असल्यामुळे थोर व्यक्तींच्या सहवासातील त्यांच्या वापरातील वस्तू पुढे संग्रहालयात ठेवल्या जातात, जतन केल्या जातात आणि अशा जतन केलेल्या वस्तूंप्रती सुद्धा आपल्या मनामध्ये जाणीवा निर्माण व्हायला हव्यात. म्हणजे त्या कोणाच्या संदर्भात आहेत ही तर जाणीव आहेच. त्याचप्रमाणे अजूनही त्यांची आपण जपणूक का करावी असा विचार सुद्धा आपल्या मनात यायला हवा. कारण तो अनमोल ठेवा असणार आहे त्या व्यक्तींच्या संदर्भातला. पुढच्या पिढीपर्यंत तो आपल्याला पोहोचवायचा असेल तर त्या वस्तूंचंही आपण काळजीपूर्वक जतन करायला हवं. आणि या सगळ्या वस्तू या काव्यांतून असं दिसून येतं, की जी वस्तू आपल्यासमोर येईल, आपल्या आयुष्यात येईल, तिला सुद्धा त्या वस्तूला मन आहे, तिला सुद्धा काही भावभावना असतात आणि त्या फक्त ते व्यक्त करू शकत नाहीत निर्जीव असल्यामुळे. पण त्या भावना आहेत असं मानूनच त्या वस्तूंशी आपला व्यवहार असायला पाहिजे आणि सौहार्दपूर्ण व्यवहार असून सुद्धा या ठिकाणी आपल्याला त्या वस्तूंप्रती असणारं जे प्रेम आहे, ते मनात निर्माण व्हायला पाहिजे आणि त्यांच्या वापराबद्दलची जी कृतज्ञता आहे, ही मानवाकडे भावना निर्माण होणं गरजेचं आहे. आणि त्या भावनेपोटीच आपण या वस्तूंकडे जर या दृष्टीने पाहिलं, तर प्रत्येक गोष्टी, प्रत्येक वस्तू याची आपण काळजी घेऊ आणि खरंच आपलं जीवन सुखी संपन्न करण्यात ज्यांचा खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात वापर होतोय, त्याबद्दल आपण कृतज्ञ राहू आणि सतत कृतज्ञतेत आपलं जीवन व्यतीत करू. धन्यवाद. चला तर मित्रांनो, आपण नेहमीप्रमाणे एखाद्या पाठाविषयी किंवा कवितेविषयी आपण माहिती घेतल्यानंतर त्या पाठावर आधारित असे काही वाक्प्रचार आहेत का याचा आपण शोध घेतला आणि पाठाप्रमाणेच आपल्याला या कवितेमध्ये सुद्धा काही वाक्प्रचार जे आहेत तुमच्या स्क्रीनच्या समोर आता जे दिसत आहेत, ते वाक्प्रचार यातून शोधून काढलेले आहेत. नेहमीप्रमाणे हे वाक्प्रचार जे आहेत त्याचा क्रम बदललेला आहे. ते याची माहिती तुम्हाला आहेच. क्रम का बदललेला आहे? तर तुम्ही वाचत असताना अ, हे आधी पहिल्या मुळात जाऊन हे वाक्प्रचार कुठे आलेले आहेत ते शोधायचे आहेत. त्याला पेन्सिलने अधोरेखित करायचं आहे. म्हणजे तुम्हाला नेमके ते वाक्प्रचार कळतील. तदनंतर त्या त्यांचा क्रम बदलायचा आहे. क्रमानुसार ते लिहायचे आहेत आणि मग त्याचा अर्थ लिहायचा. हे सगळं का करावं? यामागची काय भूमिका काय आहे? तर तुमच्या व्याकरण विभागामध्ये अ आणि आ असे 8-8, 16 गुणांचे 2 प्रश्न आहेत. त्यामध्ये अ मध्ये 4 गुणांसाठी वाक्प्रचारांवरती प्रश्न विचारला जातो आणि म्हणूनच सातत्याने या अभ्यासामध्ये आपल्याला वाक्प्रचारांचा इतका आपण अभ्यास करणार आहोत, की ते 4ही मार्क्स आपल्याला सहजपणे मिळू शकतील. चला तर पाहूया कोणते आहेत वाक्प्रचार ते. पहिला आहे शाबूत ठेवणे, म्हणजे जपून शिल्लक ठेवणे. निरोप देणे म्हणजे सोडणे. जिवंत नसणे म्हणजे प्राण नसणे, अचेतन असणे. मान देणे, आदर देणे, सन्मान देणे. हमी देणं, आश्वासन देणे, लाडावून ठेवणं, सतत कौतुक करणे. आयुष्य संपणे, मरण येणे आणि निष्कासित करणे म्हणजे बाहेर काढणे किंवा हकालपट्टी करणे असा त्याचा अर्थ होतो. आता हे सगळे अर्थ लक्षात घेतल्यानंतर तुम्हाला मी मागे एकदा एक कृती सांगितलेली आहे, की फक्त अर्थ लिहून आपण शांत बसायचं नाहीत. तर या प्रत्येक वाक्प्रचाराचा आपल्याला त्याचा वाक्यात उपयोग करायचा आहे. आणि वाक्यात उपयोग केल्यानंतर म्हणजे आपल्याला खऱ्या अर्थाने ते वाक्यात उपयोग करणं, अर्थ समजून घेणं
आणि वाक्यात उपयोग करणं, याच गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. आणि त्या गोष्टींकडे तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष द्या. त्या हे सगळे वाक्प्रचार वहीत लिहून काढा. मागचे जे वाक्प्रचार लिहिले असतील ते पुन्हा एकदा वाचून बघा. म्हणजे हा वाचनाचा जो आनंद किंवा अभ्यासाचा जो आनंद तुमच्या लक्षात येईल. पुन्हा पुन्हा वाचत राहणं म्हणजे उजळणी करणं ही इथे घडत असेल, घडत जाईल आणि त्याचा फायदा होऊ शकेल त्या गोष्टींचा. हा एक भाग त्याच्यामध्ये आहे महत्त्वाचा आणि म्हणून हे वाक्प्रचार लिहा. या ठिकाणी वाक्प्रचार आणि त्याचा अर्थ या गोष्टी पाहिल्यानंतर मी थोडंसं अजून एक स्पर्श करतो आहे, की तुम्हाला एक 4 गुणांसाठी एक कृती अजून एक दिली जाते. ती म्हणजे 4 प्रश्न असतात एका वाक्यातले आणि 2 प्रश्न असतात 2 ओळीतले. स्वाध्यायातील हा एक भाग आहे, पण आपण कवितेवरती फक्त भावार्थ त्याचा जो आहे तो पाहतो आहोत. स्वाध्याय तुम्ही सोडवता आहात आणि त्यामुळे तुमच्या लक्षात येईल, की प्रस्तुत कवितेचे कवी त्यांचं फक्त नाव लिहायचं. द.भा. दामनस्कर. कवितेचा रचना प्रकार मुक्तछंद. कवितेचा काव्यसंग्रह भरून आलेले आकाश. कवितेचा विषय निर्जीव वस्तूंचा सजीवपणा. कवितेतून व्यक्त होणारा स्थायी भाव. निर्जीव वस्तूंमधून खरे तर मानवी जीवनच व्यक्त होत असते असं म्हटलेलं आहे. त्यानंतर कवीची लेखन वैशिष्ट्ये काय आहेत, वेगळेपण काय आहेत कवीचं, ते जर आपण या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला तर या कवितेची रचना आम्ही प्रत्येक वेळी सांगतो आहे मुक्त छंदातील आहे. म्हणजे संतकाव्य, पंतकाव्य, तंतकाव्य आणि नंतरचा आता जो प्रवाह आहे साहित्य किंवा काव्यलेखनाचा हा मुक्त छंद आहे. म्हणजे त्याच्यामध्ये या ठिकाणी वृत्त किंवा जी काही वृत्तांची काही जडणघडण आहे, त्यांची जी काही बंधनं आहेत, ती बंधनं नसताना स्वतंत्र ओळ, त्याला ओळींपेक्षा, शब्दांपेक्षा त्या शब्दांप्रती निर्माण होणारा जो भावार्थ आहे, त्याला विशेष महत्त्व या मुक्तछंदात्मक काव्यपंक्तींमध्ये असतं. आणि म्हणूनच शब्द निवडण्यावरती कोणतेही बंधनं येत नाहीत. त्यामुळे दैनंदिन व्यवहारातील भाषा त्यांना इथे मांडता येते आणि सहजपणे दैनंदिन व्यवहारातील भाषेमुळे कवितेचा जो वाचक वर्ग आहे, ती कविता आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनातील शब्द वापरल्यामुळे ते आपल्याशी होती आणि साधे सोपे शब्द असतात. मोठं अवघड असे काही शब्दांचा जो काही असतो, जो मारा आहे तो नसतो. आपल्या ठेवणीतले, आपल्या ओळखीचे, आपल्या पठडीतले काही शब्द त्यामध्ये असतात आणि मग अत्यंत हळूवार संवेदनशील भावना साध्या सोप्या शब्दांमधून सुद्धा व्यक्त करण्याचा जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न या कवितेतून केलेला आहे आणि म्हणूनच तुम्ही हा प्रयत्न कवीचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा एक प्रयत्न होता आणि तुम्ही ही कविता ह्याचं वाचन करून, वहीत लिहून, भावार्थ लिहून, वाक्प्रचार लिहून आणि स्वाध्याय सोडवून जर तुम्ही याच्याकडे लक्ष दिलात, तर तुम्हाला वस्तू ही फक्त कविता नसून तुम्हाला आयुष्यभर दिलेली एक शिदोरी आहे, की वस्तूंशी आपल्याप्रती कसं नातं असावं, ही शिदोरी हा अनमोल ठेवा तुमच्याजवळ, सातत्याने ठेवा आणि प्रत्येक वस्तूकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक ठेवा. एवढंच या ठिकाणी मला नमूद करायचं आहे. धन्यवाद.